सो कालच्या लेक्चरला आपण झॅम सर्व्हर कसा चालू करायचा, त्याच्यावरती PHP चे प्रोग्राम कसे रन करायचे पाहिले. ओके, त्याच्यानंतर व्हेरिएबल्स काय आहे, PHP मध्ये आपण व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करतो, त्याचा यूज कसा करतो, इको स्टेटमेंट कशी आपण यूज करतो हे बघितलं. कॉन्स्टंट पाहिलं, डेटा टाईप कशा तिथे मेन्शन केला जातात ते देखील आपण बघितलं. ओके, सो आजच्या लेक्चरला आपण एक्सप्रेशन्स अँड ऑपरेटर बघणार आहोत. मी स्क्रीन इथे शेअर करते माझी तुम्हाला. फर्स्ट स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? ओके. येस मॅम. काल कॉन्स्टंट पर्यंत पाहिलो आपण. एक्सप्रेशन्स अँड ऑपरेटर्स आपण बघणार आहे, त्याच्यानंतर ना काही प्रोग्राम्स आपण करून बघणार आज. ओके, PHP मध्ये एक्सप्रेशन आपण काय म्हणतो, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आणि ऑपरेटर्स आपण यूज केले, दॅट इज कॉल्ड ॲज एक्सप्रेशन. एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे, दॅट इज a plus b is an expression, into b plus c minus d, this is also expression, right? ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज ऑपरेट करायला लागलोय युजिंग ऑपरेटर कॉल्ड ॲज अ एक्सप्रेशन, हे आपल्याला माहिती. बट ही एव्हरीथिंग इज अन एक्सप्रेशन म्हणलेलं आहे त्यांनी. ओके, जे काय आपण PHP मध्ये कोड राईट करणार आहे, जी स्टेटमेंट आपण राईट करणार आहे, दॅट इज टर्म एक्सप्रेशन. म्हणजे एक्झाम्पल इथे जेव्हा आपण एखादी व्हॅल्यू इनिशियल एखादा व्हेरिएबलला, दॅट इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ एक्सप्रेशन. सिंपल एवढाच एक्सप्रेशन म्हणजे काय PHP मध्ये. नेक्स्ट, बाकीच्या लँग्वेजेस सुद्धा PHP ऑपरेटर्स अवेलेबल आहेत. इथे काही वेगळे सुद्धा ऑपरेटर्स आहेत, आणखीन एक्स्ट्रा वाले. ओके, डिवाइड केलेल्या ऑपरेटर्सला अरिथमॅटिक ऑपरेटर्स, असाइनमेंट ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट ऑपरेटर्स, लॉजिकल, स्ट्रिंग ऑपरेटर्स, अरे ऑपरेटर्स अँड कंडिशनल असाइनमेंट ऑपरेटर्स. एवढ्या ग्रुप्स मध्ये जेवढे ऑपरेटर्स अवेलेबल आहेत PHP मध्ये त्यांना डिवाइड केलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट, फर्स्ट अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर्स म्हणजे कुठले झाले, दॅट इज प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ऑपरेटर, मॉड्युलस आहे, एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. ओके, एक्सपोनेन्शियल ऑपरेटर कशासाठी यूज करतो, जर मला एक्स रेस टू वाय ह्याचा रिझल्ट बघायचा असेल, ऍट दॅट टाइम मी डबल मल्टिप्लिकेशनचा ऑपरेटर यूज करेन, दॅट इज एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. ओके, इथे एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत स्लाइड वरती, कसे यूज करायचे आहेत सगळे ऑपरेटर. डिव्हिजन जेव्हा आपण यूज करतो तो आपल्याला काय देतो, कोशंट देतो रिझल्ट मध्ये. मॉड्युलस यूज केल्यावरती काय देतो रिझल्ट मध्ये, तो आपल्याला रिमाइंडर देतो, हे आपल्याला माहिती आहे. ओके, म्हणजे मला जेव्हा रिमाइंडर पाहिजे, ऍट दॅट टाइम आय विल यूज मॉड्युलस ऑपरेटर. व्हेन आय रिक्वायर कोशंट, ऍट दॅट टाइम आय विल यूज डिव्हिजन ऑपरेटर. ओके, सो दीज आर दी अरिथमॅटिक ऑपरेटर्स. नेक्स्ट आहे फोन यायला लागले, असाइनमेंट ऑपरेटर्स. ओके, म्हणजेच काय, इक्वल टू चे जे काही ऑपरेटर्स आहेत ते सगळे ह्या असाइनमेंट ऑपरेटर मध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे इथे आपण एखादी व्हॅल्यू असाइन करतो दुसऱ्या व्हेरिएबलला. आता सिंपल इक्वल टू ऑपरेटर आहे, दॅट मीन्स वाय ची व्हॅल्यू एक्स ला आपण असाइन करायला लागलोय. नेक्स्ट आहे इथे एक्झाम्पल, एक्स प्लस इक्वल टू वाय. मिनिंग काय असते याचं, एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वाय. एवढं एक्सप्रेशन लिहायच्या ऐवजी सिंपल आपण प्लस इक्वल टू असाइनमेंट ऑपरेटर इथे यूज करतो फॉर ऍडिशन. सेम फॉर सबट्रॅक्शन, सेम फॉर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड मॉड्युलस. ओके, सो हे असाइनमेंट ऑपरेटर्स आपण इथे यूज करतो. नेक्स्ट, कंपॅरिझन ऑपरेटर. डबल इक्वल टू आहे, जर मला दोन व्हेरिएबल मध्ये कंपॅरिझन करायचं असेल
at that time I will use comparison operators. तिथे एवढे सारे comparison operators आहेत. एकच मिनिट. So comparison operators, फर्स्ट ऑपरेटर आहे डबल इक्वल टू आणि सेकंड ऑपरेटर आहे ट्रिपल इक्वल टू आहे. बाकीच्या आपण जर लँग्वेज मध्ये बघितलं, हा इक्वल्स टू ऑपरेटर आपण दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज इक्वल आहेत का अनइक्वल आहेत हे बघण्यासाठी यूज करतो, हे आपल्याला माहिती आहे. तर इथे पीएचपी मध्ये डबल इक्वल टू आणि ह्याचा दोन्हीचा पण यूज आपण दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज सेम आहे, आयडेंटिकल आहेत का डिफरंट आहेत हे चेक करण्यासाठीच यूज करतो. फक्त इथे डिफरन्स काय आहे, जर मी हा ऑपरेटर यूज केला ट्रिपल इक्वल टू वाला, तर हा रिटर्न ट्रू ही व्हॅल्यू देणार आहे कधी, जेव्हा एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सेम आहेत आणि त्यांचा डेटा टाईप सुद्धा सेम असेल तरच. ओके, म्हणजे एक्स इक्वल टू समजा मी 5 केलं, वाय इक्वल टू 5 केलं, म्हणजे दोन्ही सुद्धा इंटिजर व्हॅल्यू आहेत आणि दोघांच्या देखील व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज 5 आहेत. ओके, देन अँड देन ओनली इट विल रिटर्न ट्रू. पण इथे जेव्हा मी डबल इक्वल्स टू यूज करणार आहे, समजा एक्स इक्वल टू मी 5 केलं आणि वाय हा स्ट्रिंग टाईप घेतला, म्हणजे वाय इज इक्वल टू डबल कोट मध्ये 5 दिला. दोन्ही डिफरंट टाईप आहेत बट त्यांची व्हॅल्यू सेम आहेत. अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा हा आपल्याला व्हॅल्यू रिटर्न ट्रू देतो. कसं हे प्रोग्राम मध्ये आपण बघू, तुम्हाला इझिली अंडरस्टँडेबल होऊन जाईल. ओके, सेम नॉट इक्वल टू आहे. नॉट इक्वल टू आपण असा देखील यूज करू शकतो किंवा ओपनिंग अँड क्लोजिंग अँगल ब्रॅकेट सुद्धा आपण यूज करू शकतो. ओके, त्याच्यानंतर नॉट आयडेंटिकल, नॉट डबल इक्वल टू, जर दोन्ही सेम टाईपचे नसतील तरी सुद्धा हा आपल्याला रिटर्न ट्रू देणार आहे. म्हणजे इथे डेटा टाईप सुद्धा कन्सिडर केला जाणार आहे, इथे केला जाणार नाहीये, इथे केला जातोय. सेम तसंच डबल इक्वल्स टू मध्ये डेटा टाईप कन्सिडर होणार नाहीये, ओनली व्हॅल्यू कन्सिडर केली जाणार आहे. तर ट्रिपल इक्वल्स टू मध्ये डेटा टाईप सुद्धा कन्सिडर केला जाणार आहे व्हॅल्यू सोबत. ओके, नेक्स्ट हा ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. ओके, आणि हा जो ऑपरेटर आहे, हा ऑपरेटर आपण एक्स ची व्हॅल्यू ही वाय पेक्षा लहान आहे का इक्वल आहे का ग्रेटर आहे. ओके, या रिलेटेड मध्ये आपल्याला तो स्पेसिफिक म्हणून यूज करतो, या रिलेटेड मध्ये आपल्याला तो रिझल्ट प्रोव्हाइड करतो. हे झाले कंपॅरिझन ऑपरेटर्स. नेक्स्ट आहे ऑपरेटर दॅट इज इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट ऑपरेटर. जसं आपल्याकडे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट, याच्यामध्ये सुद्धा प्री इन्क्रीमेंट, पोस्ट इन्क्रीमेंट, प्री डिक्रीमेंट अँड पोस्ट डिक्रीमेंट, ह्या 4 वेनी आपण ह्या इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटरला यूज करू शकतो. ओके, प्री इन्क्रीमेंटचा यूज काय आहे, पहिल्यांदा तो या व्हेरिएबलची व्हॅल्यू इन्क्रीज करतो 1 नी
आणि मग ती असाइन केली जाते लेफ्ट व्हॅल्यूला. ओके, तर पोस्टची काय आहे, एक्स ची व्हॅल्यू ऍज इट इज असाइन होते, नंतर न इन्क्रीमेंट केली जाते. सेम तसंच डिक्रीमेंट मध्ये सुद्धा आहे, पहिल्यांदा डिक्रीमेंट होणार, मग व्हॅल्यू ही असाइन केली जाणार आहे. तर एक्स ची व्हॅल्यू पहिल्यांदा असाइन होईल आणि मग डिक्रीमेंट केली जाईल. ओके, हे प्रोग्राम मध्ये बघूया, तुम्हाला इझिली अंडरस्टँडेबल होईल ह्याचं वर्किंग कसं होतं. आता फक्त लक्षात ठेवा की ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत. नेक्स्ट आहे ऑपरेटर लॉजिकल. बाकी लँग्वेजेस मध्ये आपण बघितलंय, काही लँग्वेजेस मध्ये अँड आपण कीवर्ड म्हणून यूज करतो, जसं इथे दिलेलं आहे. ओके, अँड हा वर्ड यूज करतो टू यूज अँड ऑपरेटर इन अवर प्रोग्रामिंग. किंवा काही लँग्वेज मध्ये आपण हा ऑपरेटर यूज करतो, डबल अँपरसँडचा, हा ऑरचा आणि हा नॉटचा. पण पीएचपी लँग्वेज अशी आहे, याच्यामध्ये तुम्ही अँड, ऑर, एक्सऑर, अँड, ऑर, नॉट हे तिन्ही सुद्धा, ह्या दोन्ही वेनी ऑपरेटर यूज करू शकता. वर्ड पण यूज करू शकता, हा सिम्बॉल देखील यूज करू शकता. ओके, हा दोन्हीला देखील पॉसिबल करून देतो आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करण्यासाठी. इथे वेगळा आहे तो म्हणजे कुठला आहे, एक्सऑर आहे. एक्सऑरचं काय आहे, इथे वर्किंग एक्स आणि वाय मधली कुठली तरी एखादी व्हॅल्यू जर ट्रू असेल तरच तो रिझल्ट आपल्याला ट्रू देतो. जर दोन्ही सुद्धा व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स असतील तर रिझल्ट आपल्याला तो फॉल्स देणार आहे. ओके, बाकी आपल्याला माहितीये अँड दोन्ही असतील ट्रू तरच रिझल्ट ट्रू मिळणार आहे. ऑर मध्ये एनी वन असेल. ओके, नेक्स्ट ऑपरेटर्स आहेत, दॅट इज स्ट्रिंग ऑपरेटर. जे स्ट्रिंग वरती आपण परफॉर्म करणार आहे एखादा ऑपरेशन, दॅट इज हे दोन ऑपरेटर अवेलेबल आहे. तसं म्हटलं तर एकच आहे, बट दोन म्हणूया आपण, दॅट इज डॉट ऑपरेटर. डॉट करतो म्हणजे काय, इको मध्ये आपण कालच्या लेक्चरला बघितलेलं आहे, इको करताना डॉट करून मी अपेंड करत होते स्ट्रिंग, तसाच इथे देखील यूज आहे या डॉट ऑपरेटरचा कॉन्कॅटिनेट करण्यासाठी. हा टेक्स्ट वनच्या स्ट्रिंगला टेक्स्ट टू ची स्ट्रिंग तो कॉन्कॅटिनेट करायला लागला. ओके, आणि नेक्स्ट आहे कॉन्कॅटिनेशन असाइनमेंट. म्हणजे टेक्स्ट वन डॉट इक्वल टू टेक्स्ट टू जर मी केलं म्हणजे याचं मिनिंग काय झालं, असाइनमेंट ऑपरेटर सारखं सेम टेक्स्ट वन मध्ये टेक्स्ट वन डॉट टेक्स्ट टू ही अपेंड केलेली व्हॅल्यू ह्याच्यामध्ये स्टोअर केली जाणार. ओके, हे झाले स्ट्रिंग ऑपरेटर्स. नेक्स्ट ऑपरेटर इथे अवेलेबल आहे, दॅट इज अरे ऑपरेटर. इथे पीएचपी मध्ये हे ऑपरेटर डायरेक्टली अरे वरती वर्क होतात. इथे आपल्याला अरे वरती समजा काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, युनियनचं, इक्वॅलिटीचं, तर ह्याच्यासाठी आपल्याला कोड लिहायची गरज नाहीये. हे ऑपरेटर जर आपण यूज केले डिरेक्टली, हे जे काय ऑपरेशन परफॉर्म होत आहेत ते डिरेक्टली ऑपरेशन परफॉर्म होतील. म्हणजे एक्स हा एक अरे आहे, वाय एक अरे आहे, जर याच्यामध्ये मी प्लस केलं ऑटोमॅटिकली तो आपल्याला एक्स प्लस वाय म्हणजे एक्स आणि वायच्या सगळ्या व्हॅल्यूज युनियन करून वेगळ्या व्हेरिएबल मध्ये तो स्टोअर करून देतो आपल्याला. ओके, सेम तसंच जर दोन अरे आयडेंटिकल आहेत का नाही, इक्वल आहेत का नाही चेक करायचं असेल तर मला इथे असाइनमेंट ऑपरेटर मी जर यूज करू शकते डायरेक्टली ऑन दी अरे. मला इथे प्रत्येक एलिमेंट दुसऱ्या अरेच्या एलिमेंट सोबत कम्पेअर करायची गरज नाही. अरेचा व्हेरिएबल मी डायरेक्टली यूज करते, हे डायरेक्टली इक्वालिटी ऑपरेटर यूज करते, सिम्पली मला रिझल्ट भेटून जाईल. ओके, आणि असाइनमेंट ऑपरेटर सारखंच ह्याचं देखील डिस्क्रिप्शन आहे. डबल इक्वल टू कशासाठी यूज करणार आहे आपण, जर दोन्ही वेगवेगळ्या टाईपचे असतील तरी सुद्धा तो चेक करणार आहे, जर सेम व्हॅल्यू असतील तर रिटर्न ट्रू करेल. पण इथे ट्रिपल इक्वल टू मध्ये जर एक्स आणि वाय सेम टाईपचे आहेत आणि सेम व्हॅल्यू असतील तरच तो आपल्याला ट्रू रिझल्ट रिटर्न करेल. ओके, अगेन नॉट इक्वल टू सुद्धा इथे आहे, या दोन वेनी नॉट इक्वल टू आपण यूज करू शकतो. आणि हा तिसरा वे आहे नॉट आयडेंटिटी, म्हणजे इथे अगेन डेटा टाईप सुद्धा कन्सिडर केला जाणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या अरे ऑपरेटर्स. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज लास्ट ऑपरेटर्स आपले कंडिशनल असाइनमेंट ऑपरेटर, जे आपण सीपीपी मध्ये वगैरे सुद्धा पाहिलेलं आहे. कंडिशनल ऑपरेटर इफ वगैरे लिहायच्या ऐवजी सरळ एका लाईन मध्ये जेव्हा आपली रिझल्ट एक लाईन पुरताच असतो, ऍट दॅट टाइम मी कंडिशनल ऑपरेटर यूज करू शकते. मग इथं केलं काय आहे त्यांनी,
सिंपल. हा जो $x व्हेरिएबल यूज केलेला आहे हा व्हेरिएबल ह्याचा रिझल्ट रिटर्न घेणार आहे, ह्यामध्ये स्टोअर केला जाणार आहे. म्हणजे कसं आहे, एक्सप्रेशन 1 इथे आपला एक्सप्रेशन असेल क्वेश्चन मार्क, इथे एक्सप्रेशन 2 म्हणजे जर एक्सप्रेशन 1 हा ट्रू झाला, ओके, तर एक्सप्रेशन 2 जो आहे हा एक्झिक्यूट होईल. जर फॉल्स झाला एक्सप्रेशन 1 तर हा 3 वाला एक्झिक्यूट होईल. ओके, म्हणजे इफ दिस वन एक्झिक्यूट एल्स हा एक्झिक्यूट होईल. आलं लक्षात तुम्हाला काय होतं? एक्सप्रेशन 1 इथं दिलेलं आहे, द व्हॅल्यू ऑफ एक्स इज एक्सप्रेशन 2 वेन एक्सप्रेशन 1 इक्वल टू ट्रू असेल तर. एक्स मध्ये एक्सप्रेशन 3 ची व्हॅल्यू स्टोअर होईल जेव्हा एक्सप्रेशन 1 हा फॉल्स असेल. ओके, आणि हा जो आहे नल कोएफिशिएंट म्हणून ऑपरेटर आहे, एक्सप्रेशन 1 डबल क्वेश्चन मार्क एक्सप्रेशन 2. मग हा काय करतोय, रिटर्न्स द व्हॅल्यू ऑफ एक्स. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज एक्सप्रेशन 1 इफ एक्सप्रेशन 1 एक्झिस्ट अँड इज नॉट नल म्हणलेलं आहे. म्हणजे इथे ह्या दोन व्हॅल्यूच्या ऐवजी डायरेक्टली एक्सप्रेशन 1 ची व्हॅल्यू आणि एक्सप्रेशन 2 च्या व्हॅल्यूज फक्त चेक केल्या जाणार आहेत. ओके, एक्स मध्ये एक्सप्रेशन 1 जाणार आहे जेव्हा एक्सप्रेशन 1 एक्झिस्ट असेल. जर हा एक्सप्रेशन 1 नसेलच किंवा फॉल्स असेल तर एक्सप्रेशन 2 हा एक्स ला असाइन होणार आहे. ओके, हे आहे कंडिशनल असाइनमेंट ऑपरेटर. तर पीएचपी मध्ये एवढे सारे ऑपरेटर्स आहेत जे की अवेलेबल आहेत आपल्याला यूज होण्यासाठी. सो आता या ऑपरेटर्स वरती आपण फर्स्ट प्रोग्राम बघूया. तर सगळ्यांनी लॅपटॉपमध्ये झॅम्प इन्स्टॉल केलेला आहे. सो प्रत्येक जण झॅम्प ओपन कर, तुमचं चालू ठेवा. नोटपॅड असेल तर नोटपॅड किंवा नोटपॅड प्लस प्लस असेल तर ते ओपन करा आणि मी जसा प्रोग्राम करते तुम्ही देखील करा. एक प्रोग्राम केल्यानंतर ना मी तुम्हाला टास्क देणार आहे एक प्रोग्राम करण्यासाठी आणि रॅन्डमली मी कोणाचंही नाव विचारेन, त्याने त्याची स्क्रीन इथे मला शेअर करायची आणि तो प्रोग्राम सगळ्यांना दाखवायचा आहे. ओके, 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाणार आहे प्रोग्राम करण्यासाठी. सो स्टार्ट युअर झॅम्प सर्व्हर अँड नोटपॅड. पहिल्यांदा नोटपॅड ओपन करते मी. का रे तेजस, लॅपटॉप नाहीये तुझ्याकडे? बरं ठीक आहे, या तिघांकडे नाहीये, अजून कोणाकडे नाहीये लॅपटॉप? बाकी सगळ्यांकडे आहे ना? मग तुम्ही अरेंज कधी करणार? तेजस, प्रज्ञेश, लाईट नाहीये प्रज्ञेशकडे म्हणून आहे. ठीक आहे. यश, तुझा काय प्रॉब्लेम आहे? सिस्टीम नाही तुझ्याकडे? ठीक आहे. अविनाशकडे आहे, गुप्ताकडे आहे, फक्त या चौघांकडे नाही ना, बाकी सगळ्यांकडे आहे. हॅलो मॅम. हा, मॅम माझ्याकडे आहे पण मी शेतात आहे मॅम, लॅपटॉप घरी आहे. मला नेक्स्ट लेक्चर पासून सगळ्यांकडे लॅपटॉप पाहिजे. तुमच्या सगळ्यांकडे लॅपटॉप आहेत, सगळ्यांनी अरेंज करायचे नेक्स्ट लेक्चर पासून, कारण त्याशिवाय तुम्हाला ही प्रोग्रामिंग जमणार नाहीये. नुसतं बघून तुम्हाला काही येणार नाहीये. जोपर्यंत तुम्ही करणार नाहीये माझ्यासोबत तोपर्यंत तुम्हाला येणार नाहीये ही प्रोग्रामिंग, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आजच्या लेक्चरला मी सूट देते तुम्हा मुलांना फक्त. बाकीच्यांकडे आहे? मैथिली, लॅपटॉप आहे तुझ्याकडे? येस मॅम. ओके, मुलींकडे आहे सगळ्यांकडे. आणि बाकीचे जे आहेत मुलं ज्यांच्याकडे आहे, मग ते झॅम्प नाही, रिषभ चौडेकर, मग मी झॅम्प दिलेला आहे तो इन्स्टॉल नाही केला तू? आजच्या आज इन्स्टॉल करून घ्यायचं. चिन्मय, ज्यांनी ज्यांनी करायला लागले तिथं मेसेजेस, आजच्या आज सगळ्यांनी लॅपटॉप व्यवस्थित मध्ये लॅपटॉप अरेंज करा उद्याच्या लेक्चर पासून. त्यानंतर ना झॅम्प इन्स्टॉल करून घ्या सगळेजण. नोटपॅड प्लस प्लस सुद्धा इन्स्टॉल करून घ्यायचंय. नेक्स्ट लेक्चर पासून मी हे तुमचं ऐकून घेणार नाहीये बिलकुल. ठीक आहे, हळूच एक एक जण द्यायला लागलेत.
लॅपटॉप पण नाहीये का पेगाडा तुझ्या बहिणीचं वगैरे कोणाचं तरी असेल, अरेंज करा ना एका लेक्चर पुरता. तुमच्याकडे नसेल तर तुमच्या जवळ कोण आता तुमच्या क्लासमधले राहतात त्यांनी दोघं तिघ जण मिळून करा, पण करणं गरजेचं आहे. कारण पीएचपी आपल्याला सोपा वाटतो, पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे प्रोग्राम येणार नाहीयेत. मी आज शिकवलं, हे शिकवलेलं तुमच्या लक्षात सुद्धा राहणार नाही दुसऱ्या दिवशी मी काय सांगितलं, काय स्टेप सांगितले. तर आता प्रोग्राम बघा सगळेजण, आपण ऑपरेटर वरती प्रोग्राम परफॉर्म करूया पहिल्यांदा. लिहिताना हे लक्षात आहे सगळ्यांच्या, पीएचपीचं स्क्रिप्ट आपण असं चालू करतो. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, काल आपण बघितले प्रोग्राम ज्याच्यामध्ये फक्त पीएचपी स्क्रिप्ट आपण केली. ओके, HTML चा कोड लिहिला होता का त्याच्यामध्ये? नव्हता लिहिला. पण जेव्हा मी वेब ब्राउझर वरती रन करतेय माझा प्रोग्राम, म्हणजे त्याला HTML पाहिजे मागे, तर पीएचपी स्क्रिप्ट अशी आहे जी वेब ब्राउझर वरती रन व्हायला लागली आहे. HTML लिहिलं तरी रन होते, नाही लिहिलं तरी सुद्धा रन होते. म्हणजे समजा इथे मी आता HTML चा कोड ऍड करते. ओके, सेव्ह करते पहिल्यांदा. आता दिसत आहे? हो. हा, नेटवर्क गेलेलं माझं त्यामुळे प्रॉब्लेम झाला. डॉक मध्ये एसएसपी फोल्डर केलेला आपण, त्यामध्ये करते ऑपरेटर करायला बोलूया, त्याच्यामुळे ऑपरेटर डॉट पीएचपी. कलर चेंज झाला, इझी अंडरस्टँडेबल होईल आपल्याला कुठून काय पण आहे. तर आता इथं PHP मध्ये HTML लिहिलेलं आहे मी. आता याच्यामध्ये टायटल तरी टायटल देते इथे PHP ऑपरेटर्स. त्याच्यानंतर आता मी बॉडी त्याच्यामध्ये PHP चा कोड मी लिहायला लागलीये. आता इथे सगळ्यात करतो स्क्रिप्ट असं नाही, तुम्ही ते टायटल मध्ये सुद्धा लिहू शकता, बाकीच्या टॅग्स मध्ये बाहेर पण लिहू शकता. फक्त जिथे तुम्ही स्क्रिप्ट लिहिणार आहात तिथे हा PHP स्क्रिप्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांच्या? नेक्स्ट आता इथे ऑपरेटरचा करणार आहे, म्हणजे दोन व्हेरिएबल्स मला पाहिजे. $1 to 23 म्हणून घेते, ते बी एक व्हेरिएबल घेते 33 म्हणून. ओके, आणि त्याच्यानंतर ना एखादी स्ट्रिंग घेते.
अगेन 33. आता ऑपरेटर्स आपण ह्याच्यावरती परफॉर्म करून बघूया. बरे राहू दे. इको ए प्लस बी. ए माइनस इको अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करते. ए माइनस बी ए इंटू बी इको मॉड्युलस. कमी केलं. HP केलं, बी केलं, एक 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 बसवलं. झालेलं प्रोग्रामचं नाव आहे ऑपरेटर. ऑपरेटर दिलंय मी नाव, ऑपरेटर आहे .php. इंटर. सलग आलेलं आहे. ओके, ब्रेक देऊया म्हणजे एका खाली एक व्यवस्थित समजेल आपल्याला नेमकं. डॉट सेम इथे अगेन. हं? 36 अँड मायनस केल्यावरती 10. ह्याचा आलेला आन्सर बरोबर. नेक्स्ट एक्सपोनेन्शियल ऑपरेटर बघूया आता. ए रेस टू 3 हा आन्सर द्यायला पाहिजे. ते 12167 आलेले. कुठे गेला? ए आहे 23 रेस टू 3 मीन्स 23 इंटू 23 इंटू 23. त्याचा आन्सर आलेला आहे ते. ओके, त्याचं सेम अगेन मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे आणि मॉड्युलस आहे. हे करूया रन.
डायरेक्टली तर व्हॅल्यू दिल्यामुळे प्रॉब्लेम होतो. मी हे काम करते, इथे ब्रेक देते सर. एक्सपोनेन्शियल हे मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट, हा कोशंट रिमाइंडर. ओके, कळालं सगळ्यांना ऑपरेटर्स इथे कसे परफॉर्म केलेले आहेत. नेक्स्ट, इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट ऑपरेटर बघू आता. इको $A पोस्ट इन्क्रिमेंट इको सांगा बरं याचा आन्सर काय असेल. पहिल्यांदा काय प्रिंट होईल, मग नंतर ना काय प्रिंट होईल. पहिली स्टेटमेंट, इको $A प्लस प्लस केल्यावरती काय प्रिंट होईल आणि इको प्लस प्लस $A केल्यावरती काय प्रिंट होईल. म्हणजे पहिल्या लाईनला काय प्रिंट होणार आणि सेकंड लाईनला काय प्रिंट होणार आहे सांगा मला. पहिला 24 होईल, नंतर 23 होईल, नंतर रिफ्रेश केल्यानंतर 20. नाही कळालं नाही. पहिल्यांदा 24 होईल, म्हणजे इथे 24. ठीक आहे, या लाईनला येईल व्हॅल्यू हॅलो, कोणी सांगणार आहे. तेजस, कोण कोण आहे बघ. श्रुती, आवाज येतो ना माझा. 23 चिन्मय काय म्हणतोय, फर्स्ट 23 होईल का, असं होईल प्रिंट 23 आणि 23. नो मॅम. हा काय होईल पुष्कराज. फर्स्ट 23 अँड पहिल्यांदा 23 होईल, पुष्कराजने आन्सर दिलेलं आहे, त्याचं करेक्ट आहे का रॉंग आहे. चिन्मयने एक दिलेला आन्सर. अजून कोण आहे ज्यांना सांगायचंय. रॉंग वाटायला तुला काय वाटतं प्रज्ञेश. मग तेजस काय म्हणतोय, 24 असेल मग 23 असेल. श्रुनोती पण सेम. ओके, ओझा करेक्ट आहे. सी, मगाशी मी एक्सप्लेन करताना सांगितलं, जेव्हा मी हा काय झाला पोस्ट इन्क्रिमेंट झाला, हा काय झाला प्री इन्क्रिमेंट. पोस्ट इन्क्रिमेंटचं काम काय आहे, पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू ऍज इट इज असाइन करा, नंतर न त्याला इन्क्रिमेंट करा. ओके, आणि प्री इन्क्रिमेंटचं काम काय आहे, पहिल्यांदा प्लस प्लस केलंय म्हणजे असाइन व्हायच्या अगोदर एकने इन्क्रिमेंट करायची, मग इन्क्रिमेंट झालेली व्हॅल्यू असाइन करायची. ओके, म्हणजे इथे
आन्सर काय येणार आहे? ए काय आहे? 23 आहे व्हॅल्यू. पोस्ट असल्यामुळे पहिल्यांदा ऍज इट इज 23 प्रिंट होईल. मग त्याच्यानंतर ना ए ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार आहे 24 ला. ओके. नेक्स्ट लाईनला ए ची व्हॅल्यू आता 24 आहे, पण इथे आपण प्री इन्क्रीमेंट यूज करायला लागलोय, त्याच्यामुळे पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू 1 नी इन्क्रीमेंट होईल, मग असाइन होईल. म्हणजे पुन्हा 1 ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाल्यामुळे ए ची व्हॅल्यू झाली 25. आलं लक्षात? दिस इज द करेक्ट आन्सर. आता हे रन करून बघूया आपण. सी 23 आहे पहिल्यांदा. सेम मायनस साठी सुद्धा म्हणजे डिक्रीमेंट साठी सुद्धा देखील सेम कन्सेप्ट आहे. जर मी इथे इको आता बी वरती करूया परफॉर्म आपण. बी मायनस मायनस अँड इको बी मायनस मायनस बी. बी ची व्हॅल्यू काय आहे? 13 आहे. मायनस मायनस ऑपरेटर नंतर नाही यूज करतोय, म्हणजे इथे व्हॅल्यू ऍज इट इज 13 प्रिंट होईल, मग डिक्रीमेंट होईल. 12 झाली ती. पुढच्या लाईनला जाताना पहिल्यांदा डिक्रीमेंट केलेलं आहे, त्यामुळे त्या 12ला पहिल्यांदा 1 पुन्हा डिक्रीमेंट होईल, ती 11 होईल. ओके. आणि मग ती 11 व्हॅल्यू इथे प्रिंट केली जाईल. तर आपण बघितलं पुन्हा एकदा रिझल्ट. सी 13 मग 11 आलेलं आहे. ओके. समजलं सगळ्यांना? प्री डिक्रीमेंट, प्री इन्क्रीमेंट, पोस्ट डिक्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट कशी यूज करतो आपण ते ऑपरेटर्स, हे लक्षात आलं सगळ्यांना? आता जे रिलेशनल ऑपरेटर आहे किंवा कंपॅरिझन ऑपरेटर ज्याला आपण म्हणतो, जेव्हा आपण इफ कंट्रोल स्टेटमेंट्स वगैरे पाहू ऍट दॅट टाइम, तेव्हा त्यांना यूज करूया. लॉजिकल सुद्धा आपल्याला तेव्हाच यूज करावे लागतील, इफ मध्येच. ओके. त्यानंतर ना कुठलं आहे? ॲरे ऑपरेटर. जेव्हा आपण ॲरे शिकूया ऍट दॅट टाइम ॲरे ऑपरेटरला यूज करूया. आता इथे आपण कंडिशनल ऑपरेटर एक यूज करू शकतो. ओके. ते करून बघूया आपण. कंडिशनल ऑपरेटरला काय करणार बरं? इक्वल टू पहिल्यांदा एक्सप्रेशन होता, आता एक्सप्रेशन इथे काय देऊया? एखादा $A लेस दॅन बी आहे का? ए व्हेरिएबल इज लेस दॅन बी आहे का चेक करते मी. ओके. असेल. जर ही एक्सप्रेशन ट्रू झाली तर काय करायचंय मला? ए लहान असेल तर ए ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. ओके. नाहीतर जर ए मोठा असेल तर बी ची व्हॅल्यू, म्हणजे जो लहान आहे त्याची व्हॅल्यू मला इथं प्रिंट करायची आहे. आणि नंतर मी करते इको सी. जी काय सी ची व्हॅल्यू आहे ती मी इथे प्रिंट करते. आलं लक्षात मी काय केलं इथे? सी एक व्हेरिएबल घेतला, इथे आहे ऑलरेडी सी, काढून टाकते सध्याला. तसं यूज केलं तरी काय हरकत नाही, पण ठीक आहे, काढून टाकते. ए लेस दॅन बी आहे का चेक करतोय. जर हा एक्सप्रेशन ट्रू निघाला
तर ए ची व्हॅल्यू सी ला असाइन केली जाईल. जर हा एक्सप्रेशन फॉल्स निघाला तर बी ची व्हॅल्यू सी ला असाइन केली जाईल. सी मध्ये जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू इथे प्रिंट होणार आहे. जर आता इथे आपण बघितलं ए लेस दॅन बी आहे का, नाहीये. बी 13 आहे, बी लहान आहे, त्याच्यामुळे सी मध्ये 13 व्हॅल्यू असाइन केली जाईल आणि 13 इथं प्रिंट व्हायला पाहिजे. बघूया आता आपण. झालं बघ. ओके, कंडिशनल ऑपरेटर आपण कसा यूज केला. अगेन इथे सी मध्ये व्हॅल्यू द्यायच्या ऐवजी मी इथे इको स्टेटमेंट डायरेक्टली सुद्धा यूज करू शकते. इको ए ची व्हॅल्यू प्रिंट करा, नाहीतर इको बी ची व्हॅल्यू प्रिंट करा. हे सी काढून टाकलं तरी चालतं, तरी पण आपण असं हे करूया. अय्यो, अनएक्सपेक्टेड इको. करू शकत नाही. ठीक आहे. मी बघते, मला पण माहित नाही हे. इकोचं मी पाहते आणि सांगते तुम्हाला. तर एवढं तरी समजलं. हे आहेत कंडिशनल ऑपरेटर. नेक्स्ट ऑपरेटर इथे यूज करते मी इक्वल टूचा. बघूया आता हे येतं का. ठीक आहे, ए आणि बी च्या व्हॅल्यू जर इक्वल असतील, इक्वल नाहीतर नॉट इक्वल, त्यानुसार सी इथं प्रिंट होईल. ए काय आहे 23, बी आहे 13. सेम टाईपचेच आहेत दोघं सुद्धा. नॉट इक्वल. जर सेम दिले मी ए आणि बी इक्वल आलं. ओके, आता हे काय सेम टाईपचे. जर इथे मी बी ला ऍज अ स्ट्रिंग म्हणून जर कन्सिडर केलं, ओके, व्हॅल्यू सेम आहे ए ची सुद्धा आणि बी ची सुद्धा, पण इथे बी ला मी डबल कोट मध्ये 23 देते, म्हणजे ही स्ट्रिंग झाला आणि हा झाला इंटिजर. आता ह्याच्यावरती आपण डबल इक्वल टू यूज करून पाहतोय. टाईप करते, आलं. इक्वल आहेत दोन्ही. इथे नो मॅटर त्यांचा टाईप कुठला आहे, तो फक्त इथे व्हॅल्यू चेक करायला लागलाय. दोन्ही इक्वल आहेत का नाहीयेत हे पाहण्यासाठी. ओके, आता जर इथे मी ट्रिपल इक्वल टू यूज केला, आता इथे काय करतोय तो ए आणि बी चा टाईप देखील चेक करणार आहे. नॉट इक्वल. कळालं सगळ्यांना. ओके, लक्षात आलं. डबल इक्वल टू आणि
नॉट इक्वल टू सॉरी ट्रिपल इक्वल टू वर्क कसा झाला? येस मॅम. सो उद्याच्या लेक्चरला लॅपटॉप ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी अरेंज करा प्लीज. जर अरेंज होत नसेल तर तुमच्या जवळपास कोण तुमचं फ्रेंड राहत असेल त्याच्यासोबत जाऊन तुम्ही लेक्चर अटेंड करा, कारण हे तुमच्यासाठीच बेनिफिशियल होणार आहे. माझा यात काहीच फायदा नाहीये. मी आपलं शिकवायचं शिकवेन, पण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत करून बघणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाहीये. आजचा एक दिवस ठीक आहे मी शांत बसली, पण उद्यापासून मी तुम्हाला विदिन लेक्चर टास्क देणार आहे. ते टास्क मी रॅन्डमली कोणालाही विचारणार आहे त्यांनी केलं का नाही केलं. ओके. आणि ज्यांना मी विचारेन त्यांनी त्यांची स्क्रीन शेअर करायची आणि त्यानुसार प्रत्येकाने तो प्रोग्राम बघायचा. किंवा तुम्हाला जर तुमचं स्क्रीन स्वतःहून शेअर करायचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता, मॅडम माझा प्रोग्राम झालेला आहे, मी दाखवते. ओके. तुम्हाला देखील अलाव केलं जाईल, पण उद्यापासून हा सिनारिओ आपण फॉलो करणार आहोत. त्यामुळे उद्यापासून सगळ्यांनी लॅपटॉप अरेंज करायचे आहेत, मला कारणं द्यायची नाहीयेत. ओके. लक्षात आलं सगळ्यांच्या? आज ऑपरेटर्स पर्यंत बघितलंय. उद्या कंडिशनल स्टेटमेंट्स आपण चालू करणार आहोत, इफ एल्स वगैरे. मग तिथून आपली मेन प्रोग्रामिंग स्टार्ट होईल. लक्षात आलं सगळ्यांच्या? आज कळालं ऑपरेटर्स कसे यूज करतो आपण? येस मॅम. ओके. तर उद्या एक्सक्यूज नकोयत मला कोणाकडून सुद्धा. उद्या सगळ्यांनी लॅपटॉप अरेंज करायचं आहे आणि झॅम्प इन्स्टॉल करायचंय. रिषभ तू केला नाहीयेस, झॅम्प इन्स्टॉल करा सगळ्यांनी. ओके. आणि नोटपॅड पण असेल तर मोस्टली नोटपॅड प्लस प्लस इन्स्टॉल करून घ्या. इझी वे आहे आपल्याला तो प्रोग्राम राईट करण्यासाठी. ओके. सो उद्या प्रॅक्टिकल आय थिंक आपलं 3 ते 4. उद्या प्रॅक्टिकलला भेटू सगळं. मीटिंग मी आता कॅन्सल करते. मॅम एक डाऊट आहे. अरे